नवशक्ती क्रिकेट संघ अतिरिक्त खेळाडू पाठवा. अतिरिक्त खेळाडू. नवशक्ती क्रिकेट संघ अतिरिक्त खेळाडू पाठवा. या स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर अगदी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतोय. 14 विद्या 64 कला बुद्धीचा कंदरायला प्रथमतः वंदन करून व्हेरी फर्स्ट बॉल पहिला बॉल शरीराचा वेध. अगदी स्पर्धेचा आगास होतोय. स्पर्धेची सुरुवात होते. बघा 3 षटक 15 मिनिटांमध्ये तुम्हाला परिपूर्ण करायचे आहेत. टायमर सेट आहेत. टायमर सेट केले जात आहे. DBN लाईव्ह आमच्या समवेत आहेत अगदी. आणि या स्पर्धेच्या दरम्यान ऑफिशियल स्पॉन्सर खऱ्या अर्थानं आपणास मिळालेत. उमेश सुर्वे सर आहेत, प्रितेश सर आहेत आणि त्यानंतर मंडणगड विभागातील गोट्या अंपस निलेश धामणे सर आहेत. आणि या DJ राज आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. आणि थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथे मात्र DBN लाईव्ह. मग मुख्य ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रशांत पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन हर्षल आहेत आणि दुसऱ्या बाजूला साहिल. ही DBNची संपूर्ण टीम आपल्या समवेत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये देखील पहिली सफलता पहिल्या विकेटचा पतन होताना पाहायला मिळत आहेत. पहिली सफलता मिळते आहे टीम नवशक्ती क्रिकेट संघ बापन. आपल्याला गीत खऱ्या अर्थानं राज क्या आज पूरे दिन में जलवा दिखाएंगे आज. अगदी डिझाईनच्या माध्यमातून देखील आपल्याला सुमधुर संगीत ऐकायला मिळतील. बघा 3 षटक 15 मिनिटांमध्ये तुम्हाला परिपूर्ण करायचे आहेत. पुढचा बॉल समोर फुलरलेंड समोरच्या दिशेने खेळल्या वाईडिश लॉंगनला खेळाडू आहेत. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि माघारी देखील परतलेत. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज डीपाट्स. बघा 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक परिपूर्ण करायचे आहेत. केतन गोलंदाजी मार्कवरती आले आहेत. बघा विकेट गेल्यानंतर लगेचच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरणं गरजेचं आहे. विकेट गेल्याच्या नंतर लगेचच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरणं गरजेचं आहे. बॅट्समन आणि बॅट्समन करिता इनकंपल्सरी आहे. बॅट्समन करिता इनकंपल्सरी आहे. बघा हाईट फॅक्टरचा नो तो बिमर दिला जातोय. त्या अनुषंगानं आपण इन करणं गरजेचं आहे. केतन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आहेत. अगदी हरेश्वरला बिलॉंग करत असताना आज नवशक्ती क्रिकेट संघ बापन थेट ग्रामीण विभागामधून येत असताना गावावरूनचा प्रवास या विरार नगरीमध्ये येणं त्याचं उत्तम उदाहरण आज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज माघारी परतल्यात. नव्यानं बॅट्समन न्यू इंडिकेट अभय. पुढचा बॉल समोर आणखीन एकदा लोअर फुट चेंडू आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट कामफिट फलंदाज आत्महत्या. अर्थातच क्रिकेटच्या पटलावरती ही आत्महत्या संबोधली जातं. पंचांचं बोट हवेत यानी की काम तमाम. फलंदाज डीपाट.
क्रिकेटचा खेळ मित्रांनो असाच आहे. खऱ्या अर्थानं बघा, बॅट्समन आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरा, रेडी ठेवायचे आहेत. घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये. नवशक्ती क्रिकेट संघ बापवनचा विचार केलात तर या संघामध्ये अगदी आपल्या गावातील खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडू आपल्या गावातील घेतला आहे आणि प्रत्येक खेळाडूला संधी निर्माण करून देण्याचं काम प्रीतीदादा बाबरे. खऱ्या अर्थानं हा संघ ज्यावेळेस संघाची बांधणी केली त्यावेळेस मात्र प्रीतीदादा स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न, दुधाई तलवार. अगदी सरळ बॅटनं स्ट्रोक येत नाही आहेत, परंतु त्या अनुषंगानं स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणि त्यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये विराट 11 रायगड आणि त्याच्या साथीनं रामाने बंधू साखरे. इनिंग ब्रेकमध्ये कोणताही विलंब न लावता नाणेफेकीचा कॉल. आडवा बॅटनं यावेळेस जरी झाला असेल आम्हाला उशीर, मात्र आमचं फटके पद्धतशीर ठोकलाय दर्जेदार. पहिला जसवली बागमंडला प्रीमियर लीग ब्रँडेड सिक्सर. स्टार्ट घेत असताना, खऱ्या अर्थानं आघाडीला येत असताना शानं मात्र आतापर्यंत शांत पाहिलं, परंतु शांत नाही आहेत. त्यानं दाखवल्यात. आणि जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा हा दर्जेदार सिक्सर पाहायला मिळाला. आणखीन एक गोलंदाज दुसऱ्या स्पेलमध्ये उतरवली जातात. रोहित मॅन फ्रॉम साखरी गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू, उंच पुरा हॅम ॲक्शन गोलंदाज. रोहित पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, लो फुलटॉस चेंडू आडवा बॅटनं हॉम्प सिग्नल आला, नो बॉल. जसवली बागमंडला विभाग JBPL पर्व तिसऱ्यात, पिक्चर आहेत पॉवरफुल. येणारा चेंडू असेल हिट, पिक्चर आहे सुपर डुपर हिट, कारण येणारा चेंडू असेल हिट. 55 सिग्नल दिलात. आता 55 तिकीट दिल्या. 55 खऱ्या अर्थानं समोरच्या बॅटरकडे मोठ्या फटक्यांसाठी खेळण्याची हमी दिली जाते. फ्री हिटचा बॉल, यावेळेस बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू येत आहेत दूरवरून, अगदी डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत, जिथे मात्र बॉलला चेस करत असताना अवघी आणि अवघी एक धाव. शुभम मैदानाच्या आतमध्ये थांबले आहेत. शुभमवरती संपूर्ण जबाबदारी आहेत. ॲज अ कॅप्टन, ॲज द संघाचं संघनायक, ॲज अ संघाचं सहर सेनापती, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, ही भूमिका सध्याच्या घडीला तुम्हाला करायची आहेत. आणि त्या अनुषंगाने शुभम मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. रोहित पुन्हा ओव्हर द विकेटनं यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅकफुटला येत असताना लॉंग लेगला खेळण्याचा प्रयास, परंतु अपयशाची थाप पाठीवरती पाहायला मिळत आहेत. एक ब्लँक स्ट्रोक निर्धावची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. JBPL 2026चा हा दैदिप्यमान अभूतपूर्व बहुयामी बहुचर्चित स्विच हिट लगावलात. स्वीट हिट झालात. खेळाडू आहेत डीपमध्ये बॉलला चेस करतायत. वन बाउन्स बॉलला चेस करत असताना अगदी 2 धावा आहेत. दुहेरीच्या साडने रणसंख्या सातत्याने रणफलकावरती वधारतायत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा फलकावरती लगावल्या जातात. पहिला मॅच, पहिले हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मात्र तब्बल 50,000 रुपयाचं रोख नक्कीद इनाम, फर्स्ट प्राइज पाहायला मिळतात. यावेळी समोरच्या दिशेनं ऑन दी अप खेळला. खेळाडू प्रचंड वेगानं आलात. मिस टायमिंग स्ट्रोक आहेत. अगदी मिड विकेटचा खेळाडू प्रचंड वेगानं बॉलवरती येत असताना पाहायला मिळाले,
जिथे मात्र 2 धावा अर्जित होत आहेत आणि दुहेरीच्या सांड रणसंख्या सातत्यानं वधारती आहेत. 12 धावा फलकावरती आहेत. 4 षटकांची विद्यमान लढत आपल्या समोर आहे. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये, 3 षटकांमध्ये तुम्हाला 15 मिनिटाचा कालावधी दिला गेला. 15 मिनिटांमध्ये 3 षटक परिपूर्ण नाही झाले तर एक खेळाडू 30 सर्कलमध्ये. बघा आयोजकांच्या माध्यमातून आपणास कॉल आलाय, तो आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. कारण स्पर्धा मोठी आहे आणि स्पर्धा मोठी आहे तर नियम देखील मोठे असणार आहेत. रोहित ओव्हर द विकेटनं पुन्हा रवाना होत आहेत. आणखीन एकदा स्वीट हिट लगावण्याचा प्रयत्न, आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. दुधाई मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे. दुसऱ्या बाजूला अगदी साक्री गावातून बिलॉंग करत असताना माझ्यावरती या संघाने विश्वास का दाखवला याचं उत्तम उदाहरण रोहित देतोय. कारण लीग म्हटली की खऱ्या अर्थानं प्रत्येक गावातील खेळाडू, मग कोणत्याही संघांमध्ये आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या राडारमध्ये आलाय. बॅटच्या राडारमध्ये आलाय. टायमिंग प्रॉपर जुळलाय. खेळाडू आहेत अगदी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला. पंचांचं 2 हात वर, यानी की खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअरले क्लिअर करणारा दर्जेदार JBPL ब्रँडेड सिक्सर. दोन पूर्णांक शून्यचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. रणसंख्या आज आपण पाहिली तर मात्र 1-8. 18 धावा फलकावरती आहेत. अजूनही 2 षटके आहेत. कारण मैदान जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं या नारंगीची एक खासियत राहिली आहे. या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावरती 3 सत्र असतात. एक सकाळचं सत्र, एक दुपारचं सत्र आणि एक संध्याकाळचं सत्र. संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीच्या धावा ज्यावेळेस नाईटचा तो स्ट्रॅटेजी डे नाईटचा फॉर्मॅट आहेत, परंतु नाईटच्या फॉर्मॅटमध्ये जास्तीच्या धावा येत नाही आहेत. आपण हा इतिहास या नारंगीच्या मैदानावरती जाणलाय. अनेक वेळा स्पर्धा कव्हरेज करत असताना या मैदानावरती येत असताना तो इतिहास अगदी जवळून पाहिलाय. प्रज्ञेश मैदानाच्या आतमध्ये आता तिसऱ्या स्पेलमध्ये उतरवले जातात. प्रज्ञेशला समोर जर आपण पाहिलं तर बॅटर करण आहेत. जाऊ दिलंय. यस पंच वळतायत. आंतरराष्ट्रीय परीक्षे नियम क्रमांक 22 तो इंडिकेट करतात. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहे. रणसंख्या सातत्याने वधारत आहेत आणि हे गरजेचं आहे. कारण क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला धावा येणं गरजेचं आहे. कारण समोर ऑन दी अप खेळला. बेस्ट टायमिंग स्ट्रोक राहिला. एलिव्हेशन फार कमी आहेत. प्रचंड वेगानं खेळाडू आले आहेत. अगदी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सरळ आणि साधा सोपा सेल सुटलाय. जिथे मात्र वाईडिश लॉंगनला डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले आहेत. शिवनदान मिळालंय करणला शिवनदान मिळालंय. आता मैदानाच्या आतमध्ये करणला जीवनदान मिळालंय. करण त्यावरती कशा प्रकारचा निर्धार करणार आहे. यावेळेस आडवा बॅटनं अक्रॉस द लाईननं खेळलाय. लॉंग लेगला डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहेत. रणसंख्या 22 या अंकांवरती पाहायला मिळतात. 22 धावा फलकावरती लगावल्या जातात. प्रज्ञेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. तिसऱ्या स्पेलमध्ये आपण स्पर्धा पाहतोय. JBPL 2026 जसवली बागमंडला क्रिकेट विभाग संघटना. जाऊ दिलंय. यस पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रज्ञेश आहेत. जिथे मात्र आता शांत ठेवला आहेत. अगदी बॉल पडल्यानंतर लगेचच यष्टी रक्षकाच्या ग्लोव्हमध्ये विसावलाय निर्धाव. यावेळेस बॅकफुटला येऊन लेट कट करण्याचा प्रयत्न. जिथे मात्र प्रितेश दादा जाबरे आहेत. थोडेसे पंबल झाले आहेत. कारण आज स्वतः मैदानाच्या आतमध्ये उतरले. स्वतःचा संघ, स्वतःच्या संघाची जी बांधणी आहे ती आज
नवशक्ती क्रिकेट संघ बापवन संघ आपला नशीब आजमावण्याकरिता दाखल झालात आणि त्याचे लिडरशिप खऱ्या अर्थानं प्रितेशदादा जाबरे घेत आहेत आणि जसवली बागमंडला विभाग म्हटल्यानंतर अगदी दुसऱ्या पर्वामध्ये आपण साजिर 11 या संघाला पाहिली. त्यानं मात्र तो वर्चस्व दाखवला आणि या वर्षामध्ये आणखीन एक कोणता नवा संघ इतिहास घडवणार, कोणता नवा संघ मिळणार, अगदी या जसवली बागमंडला प्रीमियर लीग वरती आपलं पदार्पण करणार याची देखील चर्चा रंगणार प्रत्येकाची रंगणार यात मात्र कोणती शंका नाही आहे. प्रज्ञेश निघालेत पुन्हा स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न आणखीन एक जाऊ दिला. यावेळी सातत्यानं करड सारे मुंड्या चिट करण्याचं काम प्रज्ञेश करतायत. शांत ठेवलं. यस 3.0चा खेळ संपलाय. रणसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा फलकावरती आहे. शेवटच्या स्लॉगवर हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये जशी होईल सुरुवात पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि डी.जे. राज यांच्याकडे वळूयात. चला आणखीन एक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. समोर आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक बाजूला साहिल आहेत आणि दुसऱ्या बाजूला शुभम आहेत. साहिलचा पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर ठेवलाय. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहे. रणसंख्या 26 धावा फलकावरती आहे. 4 षटकांची विद्यमान लढत. एक अष्टपैलू म्हणून सातत्यानं साहिलची कामगिरी अप्रतिम दर्जाची सातत्यानं पाहायला मिळाली आहे. आडवा बाटनं यावेळेस समोर प्रतिउत्तर केलं. हवाई फायर शॉट है सुपर से ऊपर और ये लगा 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 शानदार सिक्सर. थँक्यू. मी मगाशी देखील म्हटलं की ॲज अ आयकॉन वर्सेस आयकॉन साहिल गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोर अगदी जर आपण पाहिलं तर शुभम आहेत. कारण ॲज अ आयकॉन मी देखील आहेत. याचा षटकाराच्या साह्यानं तो आपला वर्चस्व दाखवला आहे. आणखीन एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहेत. खेळाडू आहेत जिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला तैनात. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलाय. 2 धावा अर्जित होत आहेत. 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या सहाय्याने रणसंख्या सातत्यानं वधारत आहेत. 34. 34 धावा बनवण्याकरिता धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत आणि हे गरजेचं आहे. चला यानंतर इनिंग ब्रेकमध्ये विराट 11 रायगड आणि त्याच्या अगेन्स्ट रामाणे बंधू साखरी आपण जिथे मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल लगेचच या. विजेट लगावण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. शरीराचा वेध घेतोय. हंपर सिग्नल यस. लेगबायच्या स्वरूपात एक धाव अर्जित होती. तर रणसंख्या सातत्यानं वधारते आहे. 35. पस्तीस धावा फलकावरती लगावल्या जातात. साहिल आता कमबॅक दर्शवतोय. कारण एक षटकाराला आणि त्या लगेचच कमबॅक दर्शवणारी गोलंदाजी राहिली आहे. ॲज अ आयकॉन आहेत आणि आयकॉनच्या भूमिकेमध्ये सातत्यानं त्याची कामगिरी. शपल इतके शपल झालेत की 3 एष्ट्या दाखवल्या आहेत आणि त्या अनुषंगाने एष्ट्यांवरून चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. अगदी शेवटच्या षटकातील 2 चेंडू येणे शेष आहेत. साहिल गोलंदाजी मार्कवरती आहेत. मी मगाशी देखील म्हटलं की साहिलचा ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरणं असतं त्यावेळेस मोठा दबदबा राहिला आहे. यावेळेस यस विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आहे. विकेटचं पतन होतोय. फलंदाज बाद.
शुभम मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात, परंतु शुभमची खेळी अप्रतिम राहिली आहे. कारण डावाला सांभाळलं, अगदी संघाला सांभाळलं आणि त्यानंतर रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आहे 35 या अंकणावरती. नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अगदी शुभमवरचा हा प्रेम अगदी टाळ्यांचा कडकडाट देखील होताना पाहायला मिळतात. कारण डगआउट्समधून खऱ्या अर्थानं शुभम जर थांबला नसता तर कदाचित संघ बॅकफुटला येताना पाहायला मिळाला असता, परंतु शुभमनं सांभाळलं. शुभमनं एका हातानं तो किल्ला लढवला आणि संघासाठी लढला आणि अक्षरशः घडला. साहिलनं कमबॅक दर्शवलाय. कारण व्यावसायिक दर्जाचा खेळ या वसई विरारच्या नगरीमध्ये सातत्यानं साहिल खेळताना पाहायला मिळतोय. ॲज अ स्वतःचा संघ नवतरुण क्रिकेट संघ बापवन संघामध्ये खेळत असताना आजही ती जागा त्यानं कायम ठेवली आहे. इनसाइड आउट क्लासिकल अंदाजामध्ये थ्रू दी कव्हर्स. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. ठोकलाय दर्जेदार शेवटच्या बॉलवरती. अगदी कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा चौकार. तुझ्या पायऱ्या 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 थँक्यू डीसे. विराट 11 रायगड पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये धावा बनवले गेल्या आहेत. 39 धावा आहेत. 40 धावांचं लक्ष आहेत. येणारे 24 चेंडू आहेत. हा आणि 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. चाळीस धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. चला नाणेफेकीचा कॉल करतोय विराट 11 रायगड आणि त्याच्या अगेन्स्ट रामाने बंधू साखरी. जिथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विराट 11 रायगड आणि त्याच्या अगेन्स्ट रामाने बंधू साखरी या दोन संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. चला त्रिमूर्ती क्रिकेट संघ कालिंजे उतरा. कालिंजे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरा. अगदी लीग स्टिक मॅच आपल्याला पाहायला मिळतात. CBPL खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मोठी स्पर्धा आहे आणि मोठी स्पर्धा सातत्यानं तिसऱ्या पर्वामध्ये येत असताना अगदी त्याचाच गर्व वाटताना पाहायला मिळतात. पंच आपल्याकरिता रिव्ह्यूज दिले गेले आहेत. एक रिव्ह्यूज आपल्याकडे आहेत. बघा काही डाऊट वाटला तर लगेच आपण रिव्ह्यूज घ्या. कोणत्याही संघांवरती अन्याय होणार नाही याची देखील आपण काळजी घेऊयात. कारण बघा स्पर्धा आपली आहे. स्पर्धा आपली आहे. आपण एक तालुक्यातले आहोत, एक जिल्ह्यातले आहोत आणि त्या अनुषंगानं प्रत्येक संघानं ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आणि ग्रामीण विभागातील खेळाडू इतक्या सहजासहजी अगदी नियमांचा भंग करणार नाही आहेत. कारण ग्रामीण विभागातून येत असताना इतकी सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये येतात त्या वेळेस एक गावाचे असतात, 11 खेळाडू असतात आणि 22 पावले मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. म्हणून आपण सातत्यानं म्हणतो ना की लाखो अरमानों को जलाकर शौक पाले हमने, कि लाखों अरमानों को जलाकर शौक पाले हमने, कोई पूछे तो बता देना कि सारे पगले क्रिकेट के दीवाने. जरी का एकदा हरलो, दोनदा हरलो, तीनदा हरलो, चारदा हरलो, 100 वेळा का हारो ना
परंतु 101 वेळा प्रयत्न करतील. हे आहेत आमच्या ग्रामीण विभागातील खेळाडू. चला रामाने बंधू साखरी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सत्र निवडल्या गोलंदाजी करण्याचा. तो सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. यस आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरत्या. एक बाजूला याचा आयकॉन साहिल आहेत. नवशक्ती क्रिकेट संघ बापवन या संघाचा आधारस्तंभ. पहिलाच बॉल स्विचेट लगावण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या स्टिकरला ब्रश होतोय चेंडू. यस आणखीन एक दमदार आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, जिथे आमचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहेत, ज्यांच्या माध्यमातून अनेक शिकण्यासारखं खूप आहेत, ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या समालोचन करताना पाहिलं आणि त्यानंतर या क्षेत्राकडे वळलो आणि त्यांच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शन आम्हाला चांगलं अप्रतिम दर्जाचे लाभले आहेत. रायगडचा बुलंद आवाज, रायगडची तोफ. यावेळेस आडवा बॅटनं अक्रॉस द लाईननं खेळलाय, बैठक शॉट लगावलाय, घुटना टेक और चौकार देख. रायगड अगदी शोरवीरचा सांडी सरांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत या संपूर्ण स्पर्धेमध्ये, जिथे मात्र जसवली बागमंडला विभागामध्ये अनेक स्पर्धेमध्ये ज्यांच्या आवाजानं वेळ लावलाय, ज्या प्रेक्षक वर्गांना तंत्रशुद्ध करण्याचं काम ॲज द व्हॉइस ऑफ रायगड शूरवीर सँडी त्यांचा देखील आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते देखील आमच्या संभाव्यत आहेत. लोअर फुलटच चेंडू. यावेळेस फक्त दिशा दिली, फक्त दिशा दिली आहे. चनिया मनिया बोर खायला गोड. आता साहिलनं स्ट्रोक खेळला, आणखीन एक ताबडतोड चौकार. दोन चेंडूंवरती दोन सलगचे चौकार पाहायला मिळाले आहेत. ॲज अ आयकॉन मी या संघांमध्ये मला सर्वाधिक आयकॉनची वर्णी का लगावली, त्याचं दोन चेंडूंवरती दोन उत्तम उदाहरण देताना पाहायला मिळाला, जिथे मात्र अगदी स्वतःच्या गावासाठी खेळत असताना सातत्याने त्याचा वर्चस्व कायम राहिला आहे. यावेळेस डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास. अगदी मंडणगड विभागामधून येत असताना निलेश थामणे गोट्या हंपस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांचं देखील मनोरंजन आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळेल. त्यांची वेगवेगळी आधा अगदी पंचांच्या भोंगीमध्ये ज्या ज्या ठिकाणी असतात, त्या त्या ठिकाणी त्यांचा नावाचा बोलबाला सातत्यानं पाहायला मिळतात. यावेळी समोरच्या दिशेनं ऑन दी अप खेळल्या, ऑन दी राईस खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला खेळाडू आहे 30 सर्कलमध्ये, जिथे मात्र एकही धाव न निघताना पाहायला मिळाली. रणसंख्या आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आहे 9 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिलं स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती धीरज आला. धीरजला इन ॲक्शन आपण पाहतोय ओव्हर द विकेटनं. पुन्हा समोरच्या दिशेनं ऑन दी अप खेळला, वाईट डिश लॉंगनला डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत, जिथे मात्र बॉलला चेस करतायत. बॉलला फेक करत असताना अप्रतिम दर्जाची फील्ड पाहायला मिळाली, जिथे अवघ्याने अवघी एक धाव अधोरेखित होती. या रणसंख्येमध्ये सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळतात. 10 धावा, 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. घेणार उचली, मारणार भरारी, कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी. स्पर्धा जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं अगदी श्रीवर्धन विभागामधून येत असताना बागमंडला विभाग, जसवली यांच्या संयुक्त विद्यमानानं तुम्हा आम्हा सर्वांनाच अगदी प्रत्येक खेळाडूला स्वप्न असतं या नारंगीच्या ग्रामस्थ क्रीडा मंडळावरती अगदी मैदानावरती खेळायचं आहे. आणि या विरार नगरीमधील सर्वाधिक ऐतिहासिक मैदान म्हणून ज्यांच्याकडं सातत्यानं आपण पाहिलं जातं, त्या मैदानावरती खेळण्याचा योग आज प्रत्येक खेळाडूला मिळाला आहे.
दुसऱ्या स्पेलमध्ये उतरवली जाते आहेत गोलंदाज आकाश. पहिला बॉल यावेळेस हाय हाय फ्लाय इन टू द स्काय और गेन करिए टाटा बाय बाय सिक्सर. अगदी दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर मात्र साक्रीला येत असताना, साक्री गावामधून बिलॉंग करत असताना, अगदी हरिहरेश्वर गावामधून बिलॉंग करत असताना सध्याच्या घडीला बॅटिंग करतायत केतन. उंच पुरा तगडा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे खेळाडू क्षेत्ररक्षण विखुरले गेलेत, फंबल होताना पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेटच्या पटलावरती तुमचा सर्वाधिक धारदार क्षेत्र कोणता असेल ना, तर मित्रांनो तुमचं क्षेत्ररक्षण आहे. तुमचं क्षेत्ररक्षण जर परफेक्ट असेल, तुमचे एफर्ट्स परफेक्ट असतील, तर मात्र क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला उंच उंच शिखरे गाठण्याचा पर्याय कोणीही निवडून देऊ शकणार नाही आहे. पुढचा बॉल यावेळेस केतन देखील आणखीन एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटच्या आउटसाइड एज आहेत, यष्टीरक्षक बॉलवरती येत आहेत. 4 षटकांची लढत आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 40 धावांचा दुसऱ्या बाजूला बचाव करण्यासाठी कालिंजे संघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती क्रिकेट संघ कालिंजे आणि नवशक्ती क्रिकेट संघ बापवन. या दोन संघाच्या दरम्यान पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. समोरच्या दिशेनं खेळलाय, मिड ऑफ क्लिअर आहे, प्रचंड वेगानं खेळाडू आलाय. बॉलला वन बाउन्स चेस करतायत, बॉलची फेक करतायत, 2 धावा अर्जित होत आहेत. 20 धावा मैदानाच्या आतमध्ये या स्कोर कार्डवरती लगावले जातात. अगदी वेल बिगिनिंग हाफ डन. पहिलं अर्ध काम परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र अर्धा पडला गाठला आहे. अजूनही 20 धावा गरज आहेत. समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, प्रचंड वेगानं बॉलवरती चेस, अगदी बॉलला चेस केले आहेत. व्हाईटिश लॉंगॉनला खेळाडू आहेत, डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. विवर रचना जर आपण पाहिली तर मात्र अप्रतिम दर्जाची पाहायला मिळते आहेत, जिथे मात्र जे जाळं विणलंय, जे ट्रॅप आहेत, सातत्यानं ज्या जाळ्यामध्ये अगदी चेंडू येत आहेत. समोर साहिल आहेत. यावेळेस बैठक लगावण्याचा प्रयत्न, हंपस वळतायत. आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22 दर्शवत आहेत, ते इंडिकेट करतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहे, रणसंख्या सातत्यानं वधारती आहे. फलकावरती धावा 22, 22 धावा फलकावरती लगावल्या जातात. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती अक्षय आहेत, आकाश आहेत, जे की ओव्हर द विकेटनं रवाना होत आहेत. यावेळेस डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध, अगदी फॉलिंग स्विक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय. 1 धावा अर्जित होते आहेत. लेग बायच्या स्वरूपात हंपस सिग्नल येतोय. 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. रणसंख्या अवघ्या आणि अवघ्या 23 धावा आहेत. अगदी 2 षटका अखेरीस रणसंख्या येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 17 धावा आहेत. हे इक्वेशन समीकरण आपल्या समोर आहेत. येणारे 12 चेंडू आहेत, 17 धावा आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा, अगदी पैसा वसूल. पहिली मॅच शेवटच्या बॉलपर्यंत येईल यातील मात्र शंका नाही आहेत. हंपस यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय. टायमिंग प्रॉपर बसलाय, मनगड्याचा वापर देखील तितकाच झालाय आणि बॉल हवाई सफर झालाय. हंपस सिग्नल, सिक्सर. साहिल आता मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं करतायत वार. स्विच हिट आणखीन एकदा. अरे सुरमय की तरह हम पिसे हुए,
सुरमई की तरह हम पिसे हुए हैं. जब तब जाके लोगों के निगाहों में बैठे हम. आणि साहिलच्या बात मधून दाखवला हा दर्जेदार दम. सिक्सर. प्रितेशदादा जाबरे यस त्यांच्या माध्यमातून साहिल करिता 200 रुपयाचं नक्की इनाम. बक्षिसांची जाहिरात होईल. JBPL म्हटल्यानंतर बक्षिसांची जाहिरात होईल यात मात्र शंका नाही आहे. अगदी प्रत्येक खेळाडूवरती जे प्रेम आहे ते दाखवतील प्रेक्षक वर्ग देखील. आणखीन एकदा अगदी जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला प्रोटेक्शन आहेत जिथे मात्र एक धाव अर्जित होते. एकेरीच्या साहाय्याने रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आता 36. 36 धावा फलकावरती लगावल्या जातात. यावेळेस 36 धावा मैदानाच्या आतमध्ये आणि मिस टायमिंग स्ट्रोक. उंची जास्त लांबी कमी मिळत्या विकेटच्या आम्ही फलंदाज डीपार्ट्स. थँक्यू. बघा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातील ना ते आपण आयोजकात मी विनंती करतोय की ते चेंडू आणून द्यायचे आहेत. बघा बाउंड्री लाईनच्या बाहेर जे कोणी आपले प्रतिनिधी आहेत त्यांना तो चेंडू आणून द्यायचे आहेत. कारण बघा स्पर्धा आपली आहे आणि आपण संपूर्ण श्रीवर्धन विभागामधून येत असताना जसवली बागमंडला विभागामधून येत असताना जसवली JBPL जसवली बागमंडला प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने ही आपली आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक संघातील खेळाडूने ती जबाबदारी उचलणं गरजेचं आहे. नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. न्यू इंडिकेट सुदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणखीन एक मातब्बर खेळाडू. बघा श्रीवर्धन विभाग म्हटल्यानंतर तारे सितारे अगदी दिग्गज खेळाडू आहेत. मग साहिल आणि त्यानंतर अगदी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मात्र प्रत्येक जण मोठमोठे खेळाडू आहेत जे आपल्या समोर येतील आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो आपला जलवा दाखवतील. चला यानंतर होणारा मॅच लगेच आपण रेडी व्हायचं आहेत. समोरच्या दिशेनं खेळलाय व्हाईटिश लॉंगनला खेळाडू आहेत तैनात जिथे मात्र बॉलला चेस करतायत. एक धाव अर्जित देखील होती आहे. रणसंख्या 38. 38 धावा आहेत. औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये फक्त उरली आहेत. एक बाजूला पाहायला मिळतात नवशक्ती क्रिकेट संघ बापवन, त्रिमूर्ती क्रिकेट संघ कालिंजे. यावेळेस बैठक अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं सामना फिनिश सामना जिंकला टीम नवशक्ती क्रिकेट संघ बापवन. रामाने बंधू साखरी. चला तत्पूर्वी आपण प्लेअर ऑफ द मॅच चला साहिल नो डाऊट अबाउट इट